तर वास्तुशास्त्रामध्ये महत्वाचं काय की प्लॉट महत्वाचा आहे की घर महत्वाचं आहे? माझ्या मते प्लॉट महत्वाचं आहे. सगळ्यात पहिलं प्लॉट चेक करणं महत्वाचं आहे. तुमची जागा महत्वाची आहे. तुम्ही ज्या जागेमध्ये घर बांधत आहात ती महत्वाची आहे. त्या जागेची एनर्जी महत्वाची आहे. जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजे काय? जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजे बघा, जसं आपल्या शरीरामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो, तसं पृथ्वीच्या गर्भामध्ये पण काही ना काहीतरी बिघाड झालेला असतो. अच्छा. त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. जमिनीसोबतच जर बिल्डिंगचा शेप मॅटर करतो का? एखादा माणूस जर फ्लॅट घेतो एखाद्या बिल्डिंग मध्ये, तर त्या अपार्टमेंटचा पूर्ण शेप मॅटर करतो का? येस. तिचा शेप उबडधोबड शक्यतो नसावा. ओके. चौकोनी किंवा आयताकृती असावा ना, शक्यतो नॉर्थ आणि साऊथ लांब असावा. तर मॅडम, वास्तू पुरुष म्हणजे काय? तर एक अंधकर नावाचं राक्षस होता, कारण की त्याला असं वरदान होतं, त्याचे अवयव चाटले गेले किंवा त्याला जसं मारलं जाईल तसं तो वाढत जाईल, असं त्याला वरदान होतं. असं का म्हटलं जातं की घरामध्ये वाईट काय बोलू नको, वास्तू तथास्तु असते? वास्तू तथास्तु म्हणते असं आपल्याकडे. जेव्हा 81 शिखी देवता त्यांच्या वास्तुपुरुषाच्या जेव्हा अंगावरती बसल्या गेल्या, तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना एकच सांगितलं की तुम्ही एकच शब्द म्हणण्याचे तथास्तु. मृत व्यक्तींचे जे आपण घरात फोटो लावतो तर ते कोणत्या दिशेला तोंड करून असावे? बघा, शक्यतो कमी वयामध्ये जर मृत्यू झाला असेल, ॲक्सिडेंटल डेथ झाली असेल कोणाची, अचानक कोणीतरी गेला असेल, ज्याचं वय कमी होतं, अशा लोकांचे शक्यतो फोटो लावूच नयेत. आणि असं म्हटलं जातं काही वेळा की तुळशीची पानं खाऊ नयेत. तुळशीचं पान चावून खाऊ नये असं म्हणतात. अच्छा. चगळून खाऊ? हा, ते चगळून खावावं. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की जेव्हा आपण तुळशीचं पान चावून खातो ना, तेव्हा आपल्या दाताच्या वरची लेअर आहे ना, ती खराब होते. बहुतांश वेळा आपण बघतो असं की उत्तरेला म्हणजे संपत्ती आणि दक्षिणेला म्हणजे अधोगती. आपण बघताना 4च दिशा बघतो, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. आणि आपल्याकडे आहे ना एंट्रन्स टोटल 32 आहेत. हे लोकांना माहिती नाहीये. अच्छा. प्रत्येक दिशामधले प्रत्येक पदातले जे एंट्रन्स आहेत ना, ते पॉझिटिव्ह आहेत. ओके. प्रत्येक दिशातले काही पदातले जे एंट्रन्स आहेत ते निगेटिव्ह आहेत. नमस्कार, माझं नाव ओमकार गुले पाटील. मी आपल्या ओरस पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. जो आपला शेवटचा पॉडकास्ट झाला न्यूमरोलॉजी विषयीचा, त्या शांभवी साळुंके मॅडम यांच्यासोबत जो आपला पॉडकास्ट झाला तो प्रचंड हिट झाला. त्याला तुम्ही लोकांनी जो उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही खरंच आपले आभारी आहोत. तर मला अनेक DM आले की असं घरात प्रॉब्लेम आहे किंवा वास्तुशास्त्राविषयी. अनेक मॅडमांनाही अनेक मेसेज गेले किंवा कॉल गेले. तर त्याविषयी असं वाटलं की प्रत्येक मेसेजला उत्तर देण्यापेक्षा आपण एक नवीन पॉडकास्टच करू शकतो. मी मॅडमांना विनंती केली. मॅडम पुन्हा एकदा आपल्याला गाईड करण्यासाठी आज उपलब्ध आहेत. तर आज आपल्याला वास्तुशास्त्राविषयी जे काय आपल्या मनात शंका कुशंका आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. नमस्ते मॅडम. सुरुवातीला आम्हा सर्वांना जाणून घ्यायला आवडेल की वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय? अच्छा, आपली जेव्हा पृथ्वी आहे, या पृथ्वीवरती जीव आहे. हो. तर तुम्ही विचार केला का पृथ्वीवरच जीव का आहे, इतर ग्रहांवरती का नाही? हो. तर पृथ्वीवरती जे 5 एलिमेंट्स आहेत ते बॅलन्स आहेत म्हणून जीव आहेत. ठीक आहे. आता 5 एलिमेंट्स कुठले? तर जल, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश. ओके. हे बॅलन्स आहेत म्हणून जीव आहे. ठीक आहे. तर वास्तुशास्त्राची सोपी व्याख्या तुम्हाला सांगेन मी, म्हणजे सोपं ओळखायला सगळ्यांना सोपं पडेल की वास्तुशास्त्र म्हणजे या 5 एलिमेंट्सना बॅलन्स करणारे शास्त्र. ओके. म्हणजे वास्तुशास्त्र. ओके. आपण घरामधले वास्तू जेव्हा बघतो किंवा आपण प्लॉट जेव्हा बघतो तेव्हा आपण काय बघतो, हे 5 जे एलिमेंट्स आहेत ते व्यवस्थित बॅलन्स आहेत की नाहीत हे चेक करतो. किंवा आपण उपाय घेतो तेव्हा हे 5 एलिमेंट बॅलन्स करण्यासाठीचे उपाय घेतो. आणि त्याचा इफेक्ट आपल्यावरती पडत असतो. जसं आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, ह्या 5 तत्वांनीच आपलं शरीर बनलेलं आहे. तशीच आपली वास्तू सुद्धा या 5 तत्वांनी बनली. आपल्या शरीरातल्या 5 तत्वांना आणि त्या वास्तूच्या 5 तत्वांना सिंक्रोनाइज करून घेणारे शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र. आता तुमच्या बोलण्यातून घराचा आणि प्लॉटचा पण उल्लेख आला. तर वास्तुशास्त्रामध्ये महत्वाचं काय की प्लॉट महत्वाचा आहे की घर महत्वाचं आहे? माझ्या मते प्लॉट महत्वाचं आहे. सगळ्यात पहिलं प्लॉट चेक करणं महत्वाचं आहे. तुमची जागा महत्वाची आहे. तुम्ही ज्या जागेमध्ये घर बांधत आहात ती महत्वाची आहे. त्या जागेची एनर्जी महत्वाची आहे. ओके. त्या जागेचा शेप महत्वाचा आहे. ती जागा कुठल्या दिशेला आहे ते महत्वाचं आहे. त्या जागेच्या आजूबाजूला काय आहे ते महत्वाचं आहे. मग तुमचं घर बांधकामाला. पण प्लॉटची एनर्जी जर तुमच्या चांगली असेल तर प्लॉटची एनर्जी 70% तुमच्यावर इफेक्ट करत असते. अच्छा. हो. बघा, एक तुम्हाला प्लॉट असे दिसतील की एकाने विकत घेतलेला आहे आणि सडनली एकांची डेथ झालेली आहे.
हे उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. बरोबर. किंवा एकेकांचं कन्स्ट्रक्शन त्यांनी बांधायला घेतलंय पण ते कन्स्ट्रक्शन पुढे गेलंच नाही, अर्ध्यातच थांबलेलं आहे. राईट. किंवा एकेका प्लॉटमध्ये तुम्हाला दिसून येईल की खूप अशा घटना घडलेल्या आहेत, म्हणजे बांधतानाच की बांधकाम करणाऱ्यांचेच मृत्यू झालेले आहेत, किंवा त्यांच्या घरात अशा काही गोष्टी घडायला लागलेल्या आहेत, निगेटिव्ह, त्यांचा व्यवसायच निगेटिव्ह व्हायला चाललेला आहे, ह्या घटना दिसतात. मग त्यासाठी प्लॉटची एनर्जी चेक करणं महत्वाचं आहे. प्लॉटमध्ये कसं असतं ना, शेप तरी महत्वाचा आहे, प्लॉटचं उत्तार कुठून आहे ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर प्लॉटमध्ये जिओपॅथिक स्ट्रेस आपण चेक करतो, ते महत्वाचं आहे. जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजे काय मॅम? जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजे बघा, जसं आपल्या शरीरामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो, तसं पृथ्वीच्या गर्भामध्ये पण काही ना काहीतरी बिघाड झालेला असतो. अच्छा. त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. म्हणजे तुम्हाला असं सांगते की पृथ्वीच्या गर्भामध्ये पाणी वाहत असते, खनिजे वाहत असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर काही चिरा वगैरे असतात, पडलेले असतात, त्याचे ना खूप हानिकारक व्हायब्रेशन्स वरतीपर्यंत येत असतात, त्याच्या घर्षणांचे व्हायब्रेशन्स, आणि ते आपल्या मानवी शरीरावरती खूप परिणाम करतात. हे लोकांना माहित नाही ऍक्च्युअली. जिओपॅथिक स्ट्रेस चेक करणं खूप गरजेचं आहे. मानवी शरीरावरती परिणाम करतात आणि माणसांना त्या रिलेटेड आजार सुद्धा झालेले आपण बघितलेला आहे. म्हणजे निद्रानाश हा आजार आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर अचानक कॅन्सर होणं, हे आपल्याला बघायला मिळतं. संधिवात बघायला मिळतो, मणक्याचे आजार बघायला मिळतात, डोकं जड झालेलं बघायला मिळतं. बघा, काही काही वस्तूमध्ये तुम्ही जर गेलात आणि कंटिन्यू 7-8 तास जर बसला असाल तर अचानक तुमचं डोकं जड झालेलं तुम्हाला जाणवेल. याचा तर जिओपॅथिक स्ट्रेस जास्त आहे. किंवा आपला बेड जर जिओपॅथिक स्ट्रेस जिथं आहे तिथे जर असेल तर ती व्यक्ती तुम्हाला आजारी पडलेली दिसेल अचानक. तर हा जो जिओपॅथिक स्ट्रेस आहे तर तो फक्त जो ग्राउंड फ्लोअर राहतात त्यांना मॅटर करतो की लाईक जो एखाद्याचा 20व्या मजल्यावर फ्लॅट आहे तर त्यालाही लागू होतं? दोन्हीला पण लागू होतो, पण त्यांचं ग्राउंड फ्लोअरला घर आहे किंवा जमिनीवरती घर आहे त्यांना जास्त लागू होतो. अच्छा. आणि 20व्या फ्लोअरवरती कमी लागू होतो असं मी म्हणेन. कारण की बघा, जेव्हा 20वी फ्लोअरची बिल्डिंग बांधली गेलेली असते तेव्हा खालीपर्यंत किती खोदलं गेलेलं असतं. राईट. बरोबर आहे. त्यामुळे त्याचा इफेक्ट थोडासा कमी जातो 20व्या फ्लोअरवर त्या लोकांना, कारण की ते बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतानाच पाया इतका खालीपर्यंत खोदला जातो. बरोबर आहे. थोड्या प्रमाणात होत असतो. जिओपॅथिक स्ट्रेसनं काय होतं, तुमची सगळी वास्तू बरोबर आहे, मग तुम्ही म्हणाल की माझी वास्तू जी आहे ती पूर्ण मी वास्तुतज्ञांच्याकडनं करून घेतलेली आहे, तरी पण माझ्या घरामध्ये का आजार आहे, मग तर जिओपॅथिक स्ट्रेस पण कारणीभूत असू शकतं. एक आपला जर बेड त्या जिओपॅथिक स्ट्रेसवर असेल, किंवा तुम्ही जर काम करताय ती जर चेअर त्या जिओपॅथिक स्ट्रेसवरती असेल, किंवा आपण एखाद्या ठिकाणी 8 तास जर हे करत असू तर हा आजार आपल्याला किंवा हे व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवतात. म्हणजे तुम्हाला उदाहरण देते, तुम्हाला अंग दुखायला चालू होईल, त्याच्यानंतर तुमचा म्हणजे तुम्हाला थोडंसं आळशी वृत्ती तुम्हाला दिसेल, किंवा नाही बाबा मला जसं का वाटायला लागलंय की मी खूप कंटाळलेलो आहे, किंवा मी इथं आलो की सारखं का कंटाळल्यासारखं मला वाटतंय. ठीक आहे, बाहेर तरी मी छान असतो पण मला या पर्टिक्युलर एरियामध्ये बसल्यावर असं का जाणवतंय. ठीक आहे. आपल्या घरातल्या लोकांना घर आपण जेव्हा चेंज करून जातो आणि एक जण आपण म्हणतो बघा की मला ना त्या घरामध्ये खूप छान झोप लागत होती पण इकडे काही झोपच लागत नाहीये बाबा. राईट. हे आपल्याला दिसतं. तर जिओपॅथिक स्ट्रेसचा सुद्धा असर असू शकतो. ह्याला ओळखण्यासाठी बघा, ज्या घरामध्ये आहे ना जास्त कुत्री मांजरी फिरतात त्या घरामध्ये जास्त जिओपॅथिक स्ट्रेस असतो. हो, शक्यतो मांजरी पिल्ली पण जास्त एरियामध्ये घालते, त्या घरामध्ये जास्त जिओपॅथिक स्ट्रेस असतो. त्या घरामधले उत्तर भिंतीला पोपडे आलेले दिसतात, त्या घरामध्ये ओळखायचं की जिओपॅथिक स्ट्रेस आहे. फंगल पकडलेलं दिसतं. हे छोटे छोटे आहेत की आपण जाणू शकतो. त्या घरामध्ये लोणचं लवकर खराब होतं, फंगल पकडतं. नाहीतर मग आमच्याकडे असतात एलरॉड म्हणा किंवा डॉझिंग म्हणा, आम्ही त्या गोष्टी जिओपॅथिक स्ट्रेस शोधून काढतो आणि मग खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले पण मी बघितलेले आहेत. सो आपला विषय होता की जमिनीची एनर्जी खूप महत्वाची आहे. ती जमीन जेव्हा खरेदी करता तेव्हा 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. तर त्या कुठल्या, तर द्रव्य, म्हणजे ती जमीन खरेदी करताना तुम्ही तो पैसा घातलेला आहे तो कुठल्या मार्गाने आणलेला आहे, हा सुद्धा इफेक्ट करतो. हो, जर तुम्ही कुणाला लुबाडून जर आणला असाल आणि जर ती जमीन खरेदी करत असाल तर ती तुम्हाला जमीन कधी कधी लाभत नाही. हे उदाहरणं बघायला मिळालेली आहेत. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे क्षेत्र. तुम्ही जी जमीन घेतलेली आहे
ती जमीन स्मशानभूमीवर आहे. बरं, हा हा राईट. का तिथे कोणाचं ॲक्सिडेंटल डेथ झालेली आहे, त्या जमिनीमध्ये कोण मृत पावलेला आहे, ती जमीन शापित आहे, हे बघणं पण गरजेचं आहे. हो. ठीक आहे. त्याच्यानंतर आलं काळ. हो. तुम्ही त्या जमिनीचा व्यवहार कुठल्या काळात करता. राईट राईट राईट. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट. आपल्याकडे म्हणून शुभ काळ म्हणतात, शुभ कार्य, शुभ दिवस बघून किंवा शुभ वेळ बघून जमिनीचा व्यवहार करायचा बरं का, असं आपल्याला घरचे म्हणतात. त्याच्या पाठीमागचं कारण पण आहे. किंवा असं म्हटलं तरी पितृपाठात करू नये व्यवहार. नाही, पितृपाठामध्ये माझं म्हणणं आहे की घेतलेलं चांगलं असं नाही आहेत ते. आता खूप लोक याच्यावरती निगेटिव्ह कमेंट करतील की असं का म्हणता मॅडम वगैरे. पण बघा, पित्र आपले कधी आपलं वाईट करणार आहेत का? नाही ना. किंवा माझं म्हणणं आहे की पितृपाठामध्ये आपण का नाही म्हणायचो, कारण की पूर्वी कसं होतं ना, लोक खूप कमी काय बरं भावकी होती आपली. आज एकाच्यात मेलं की दुसऱ्या वर्षी कोणाच्या तरी मेला दिसायचं, मग त्यांचं पितृ पंधरवडा वगैरे असं यायचं. ऍक्च्युली पितृवडा जो आहे तो खूप मोठा आहे, 4 महिन्याचा असतो. आपण त्यातला 15 दिवसाचा पाळतो. बरोबर आहे. मग त्यावेळेस आपली मानसिक स्थिती कमी असते, किंवा ते पूजन म्हणा किंवा ते पूजा करताना वगैरे, म्हणून शक्यतो पितृपंधरवड्यात बाबा करू नका असं म्हटलं जायचं. पण आता तसं नाही. आता वास झालेला आहे, भावकी कमी झालेली आहे, आपण लांब राहतो आहोत, सो त्याचा इफेक्ट एवढा करणार नाही माझ्या अंदाजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण होतो की 4 गोष्टी करतात. द्रव्य झालं, क्षेत्र झालं, त्याच्यानंतर काळ झाला, तिसरा पॉईंट आहे भाव. तुम्ही ते जमीन कुठल्या भावानं खरेदी करता, मनातला भाव काय आहे तुमचा. जर ती जमीन खरेदी करताना तुमचा भावच चुकीचा असेल तरी सुद्धा ती जमीन लाभत नाही. ओके. तुम्हाला जर असं म्हणायचं की मी त्याला लुबाडून त्याचं खराब करण्यासाठी जमीन खरेदी करतो, त्याला दाखवतोच, हा जर तुमचा भाव चुकीचा असेल तर ती जमीन तुम्हाला लाभेल का? नाही लाभणार आहे. सो माझ्या मते जमिनीची एनर्जी ही 70% काम करते. ओके. कारण की ह्या गोष्टी सगळ्या चेक केल्या जातात, आणि ह्या चेक करून जमीन खरेदी केलेली सगळ्यात उत्तम. राईट. मॅडम, जमिनीसोबतच जर बिल्डिंगचा शेप मॅटर करतो का? एखादा माणूस जर फ्लॅट घेतो एखाद्या बिल्डिंगमध्ये, तर त्या अपार्टमेंटचा पूर्ण शेप मॅटर करतो का? येस. मी तुम्हाला टेंटेटिव्ह सांगते. जमिनीचा जो शेप आहे, पहिला आपण जमिनीचा शेप बघू. जमिनीचा शेप ओबडधोबड शक्यतो नसावा. ओके. चौकोनी किंवा आयताकृती असावा. ठीक आहे. म्हणजे आणि त्याच्यामध्ये ना शक्यतो नॉर्थ आणि साऊथ लांब असावा पोल. अच्छा. आणि ईस्ट आणि वेस्ट हा थोडासा जवळ असावा. ओके. कारण की जे आपले वास्तुशास्त्र आहे ना, हे सूर्यावर डिपेंड आहे. राईट. सूर्याच्या किरणांवरती डिपेंड आहे. आपण म्हणतो की पूर्वाभिमुख शक्यतो घरं असावीत जास्त करून. का? कारण की सूर्य पूर्वेकडून उगवतो, आणि सूर्याचे जेव्हा किरण आपल्या घरावरती कोवळी पडतात तेव्हा खूप सारे आजार नष्ट होतात. राईट राईट राईट. आज सुद्धा लहान बाळ जन्मले की आपण म्हणतो की त्याला कोवळ्या उन्हामध्ये बसवा, बरं का? बरोबर आहे. कोवळं ऊन काय करतो? त्याला व्हिटॅमिन डी देतं, आपल्याला पण होतं. जे काही आपले जीवन आहे किंवा हरित द्रव्य जे प्लांटमध्ये पण तयार होतात ते सूर्याच्या किरणांवरती तरी आहेत. तर सूर्याची किरण प्रॉपर आपल्या घरावरती पडली पाहिजेत, आपल्या घरामध्ये प्रवेश केले पाहिजे, तेव्हा आपलं घर एक पॉझिटिव्ह, ती वास्तूच पॉझिटिव्ह असं म्हणेन मी. तर हा तर झाला याचा भाग. वास्तू पॉझिटिव्ह. तुम्ही आता म्हणाल की मग पूर्व जर क्लोज असेल आणि पश्चिम जर ओपन असेल तर काय? बघा, सूर्याची जी किरणं आहेत, सकाळची कोवळी आहेत, दुपारची हार्श आहेत, जी आपल्याला सहन पण होत नाहीत, संध्याकाळची परत कोवळी आहेत. बरोबर आहे. एखाद्या वास्तूमध्ये समजा प्लॉटमध्ये किंवा फ्लॅटमध्ये, आता फ्लॅट सिस्टीम खूप चाललेली आहे, त्याच्यामध्ये एकाचा प्लॉट आहे पूर्वेकडे तोंड करून, फ्लॅट आहे पूर्वेकडे तोंड करून, आणि एकाचा फ्लॅट आहे पश्चिमेकडे तोंड करून. बरोबर आहे. एकमेकांच्या समोरासमोर आहेत. ठीक आहे. तर पूर्वेकडे तोंड केलेला फ्लॅटवाला काय म्हणतो, माझे पूर्वाभिमुख वास्तू आहे, माझा फ्लॅट चांगला, असं म्हणतो. ठीक आहे. पण त्याला हे कळत नाही की ज्याचा पश्चिमकडे तोंड करून फ्लॅट आहे त्याच्या पूर्व गॅलरीतून सूर्याची किरण चांगली पडत आहेत. राईट 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 राईट. याचा अर्थ पश्चिम ज्याच्याकडे त्याचं तोंड करून घर आहे त्याचा फ्लॅट चांगला, मी म्हणेन. सूर्याची किरण तुमच्या फ्लॅट घरामध्ये कशी एंटर करतात ते महत्वाचं आहे. राईट 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 राईट. असं म्हणजे माझं लँड ट्रेडिंगचं पण काम आहे. जसं मी लास्ट टाइम म्हटलो, माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे,
त्यामध्ये आम्ही दक्षिणमुखी प्लॉट घेणं अवॉइड करतो. तर मग हे किती मॅटर करतं? दक्षिणमुखी जर तुम्ही प्लॉट बघितला, काही दक्षिणमुखी घरातली लोक जी आहेत ती खूप श्रीमंत दिसतील आणि काही दक्षिणमुखी घरातली लोक जी आहेत ती खूप तळागाळाला गेलेले पण दिसतील. तुम्हाला बघायला मिळालं असेल. दक्षिणमुखी प्लॉट पेक्षा म्हणजे जेव्हा आपण एंट्रन्स काढतो घराचा, तेव्हा तो कुठल्या पदामध्ये एंट्रन्स आहे तो महत्वाचा आहे. दक्षिणमुखी काही पदं अशी आहेत ती खूप पैसा देणारी पदं आहेत आणि काही पदं अशी आहेत जी खूप म्हणजे वर्स्ट पदं आम्ही म्हणतो. मग त्याच्यामध्ये तुमचं कुठल्या पदामध्ये घर आहे किंवा कुठल्या पदामध्ये एंट्रन्स येतो ते चेक करणं महत्वाचं आहे. बरं, एंट्रन्स ही तेवढा वास्तूचा महत्वाचा आहे. ओके, आता आपला एंट्रन्सचा विषय निघालाय, तर घरामध्ये मुख्य दरवाजाचं किती महत्व आहे? घरामध्ये मुख्य दरवाजाला मी म्हणेन की 50% महत्व आहे. ओके, तुमचा मेन डोअर जर चांगला दिसायला आला, कारण की बघा तुमच्या मेन डोअरवरनं पॉझिटिव्ह एनर्जी आतमध्ये येणार आहे. जी काय एनर्जी येणार ते मेन डोअरमधनं येणार आहे आणि ती घरामध्ये इम्पॅक्ट करणार आहे. तर तुमचा मेन दरवाजा खूप महत्वाचा आहे वास्तूमध्ये. जसं म्हणतात की पूर्वेकडचा दरवाजा खूप चांगला, बरोबर, पण पूर्वेकडचा पण काही पदातलाच दरवाजा चांगला असतो बरं का. बरोबर. कारण की तुम्ही अशा वास्तू बघितला असाल की पूर्वेकडे घर आहे, दरवाजा होता तरी पण नाही चांगलं झालं त्याचं. घरावरती खूप इम्पॅक्ट जास्त पडला. पूर्वेमधले म्हणा, पश्चिम म्हणा, दक्षिण म्हणा, उत्तर म्हणा, काही पदच अशी आहेत खूप चांगली एनर्जी आपल्याला आत घेऊन येतात. ते पण सूर्याच्या किनारावर डिपेंड असतं बरं का. प्रत्येक दिशांमधले जे काही पदातले दरवाजे आहेत ना तेच लाभदायी आपल्याला झालेले दिसून येते. बरं. तुमच्या मतानुसार घराचा दरवाजा कोणत्या दिशेला असावा? मी म्हणणार ना, चारही दिशेला असले तरी चालतील, पण योग्य पदामध्ये पाहिजे. ओके, दरवाजा करण्याच्या आधी वास्तुशास्त्रज्ञांना कन्सल्ट करा. हो. असं बहुतांश वेळा बघण्यात आलंय माझ्या की दक्षिणमुखी दरवाजावर पंचमुखी हनुमानाचा फोटो लावलेला असतो. हे का बरं? दक्षिणमुखी जो दरवाजा आहे, दक्षिणेकडील जे व्हायब्रेशन्स आहेत, निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत, ते आतमध्ये येऊ नये म्हणून पंचमुखी हनुमान लावतो. मग पंचमुखीच का हनुमानाचा फोटो लावतो? तर त्याच्या पाठीमागे एक कथा आहे. जेव्हा रामायण झालं तेव्हा महिरावण नावाचा एक राक्षस होता. जो रावणाचा भाऊ आपण मानतो. महिरावणाचा वध हनुमानाने केला. ठीक आहे, ते पण कसा? महिरावणाचा जो प्राण होता तो 5 दिव्यांमध्ये होता आणि हे 5 दिवे एकत्र फुंकल्यावरच किंवा एकत्र विझवल्यावरच त्या महिरावणाचा वध होणार होता. त्यावेळेस हनुमानाने काय केले, 5 मुख अवतार घेतला आणि आपल्या फुंकरेनं ते 5ही दिवे एका वेळेस विझवले आणि महिरावणाचा वध केला. त्याच्यामध्ये तुम्ही त्यांची मुख बघितला तर पहिला हनुमानाचा आहे, एक नरसिंहाचा आहे, एक वराहाचा आहे, एक गरुडाचा आहे आणि एक हायग्रीव म्हणून आहे. ठीक आहे, हे 5 मुख सुद्धा आपल्याला पंचतत्वाची जाणीव करून देते आणि ही ताकद फक्त वायुपुत्र हनुमानामध्येच होती. त्यामुळे दक्षिणेतील एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये म्हणून हनुमानाचा फोटो, पंचमुखी हनुमानाचा फोटो आपण दक्षिण दरवाजाला लावतात. ह्यामध्ये सुद्धा लोक चूक करतात बरं का. ते काय करतात माहितीये का, पंचमुखी हनुमानाचं दक्षिणेकडे तोंड कोण पाहिजे म्हटल्यावर घराच्या बाहेर लावत नाहीत, उत्तर वॉलला दक्षिणेकडे तोंड करून लावतात. हे चुकीचं आहे. अच्छा, ऍक्च्युली हा हनुमान घराच्या मेन डोअर वरच्या साईडला पाहिजे, मेन डोअरच्या वरच्या साईडला बाहेर पाहिजे, मगच त्याचा तुम्हाला रिझल्ट आहे. म्हणजे जो दक्षिणेकडचा दरवाजा आहे त्याच्या बाहेर तुम्ही दक्षिणेकडेच तोंड, दक्षिण तोंड, आणि तो पण विशिष्ट पद्धतीचा लागतो. म्हणजे एक जण छाती फाडलेला ज्यात श्रीराम लिहिलेलं असतं असं वापरतात, किंवा पर्वत घेऊन जातेलाचा फोटो किंवा उड्डाण करतेला फोटो वगैरे लावतात. ते नाही चालत. एक त्याला पर्टिक्युलर फोटो आहे किंवा पर्टिक्युलर त्याची मुख तशीच पाहिजेत, त्याच्या हातामध्ये आयुध पाहिजे, तो उभारलेला पाहिजे, जो मधला जो चेहरा आहे त्याचा थोडासा असा रागीट असा पाहिजे. असं असेल जो युद्धाला तयार आहे असं फोटो लावणं गरजेचं आहे. ओके, जेव्हा आपलं घर बांधून होतं तेव्हा आपण वास्तुशांती करतो, तर ही वास्तुशांती केल्यावर घरातले सगळे दोषाचे निराकरण होते का, किंवा ही वास्तुशांती का करावी? बघा, आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा घर बांधताना झाडं असतात तिथे, त्यांना उपडलं जातं. बरोबर आहे, सजीवच आहेत ते पण, किंवा चिमण्यांचं घरटं त्या झाडावर असतं ते निघतं, किंवा छोटे छोटे कीट जंतू असतात त्यांचा मृत्यू होतो, किंवा काही काही घटना अशा घडतात जेव्हा बांधकाम करण्यास त्यांना लागतं, किंवा
तिथली जी शापितची जमीन आहे किंवा तिथं आपल्याला जे शाप लागलेले आहेत ते आपण शांत करण्यासाठी वास्तुक शांती घालतो असं म्हटलं तरी चालेल. किंवा या सगळ्यांना आपल्याला क्षमा मागण्यासाठी, ज्यांचे आपण घर उजाडलेलं आहे, आपल्यामुळे गेलेलं आहे की पक्ष्यांचं वगैरे किंवा झाडं तोडलेली गेल्यात, यांना माफी मागण्यासाठी आपण वास्तुक शांती घालतो. ठीक आहे. आणि वास्तुशांती शक्यतो दरवर्षी घातली तरी चालते. तर असं नाही आहे की घर बांधल्यावरच वास्तुक शांती घातली पाहिजे. तर वास्तुशांतीमध्ये काय करतो की आपण वास्तू शांत करतो, म्हणजे होम घालतो. ठीक आहे. त्याच्यानंतर वास्तुशांतीमध्ये वास्तुपुरुष पुरला जातो आग्नेय कॉर्नरमध्ये, आणि मग ती आपली वास्तुशांती संपन्न होते. तर मॅडम, वास्तुपुरुष म्हणजे काय? त्याच्या पाठीमागे एक स्टोरी आहे, ती थोडीशी स्टोरी मी तुम्हाला सांगते. तर एक अंधकार नावाचा राक्षस होता. ठीक आहे. त्यानं सगळीकडे हाहाकार माजवला होता, कारण की त्याला असं वरदान होतं की त्याचे अवयव चाटले गेले किंवा त्याला जसं मारलं जाईल तसं तो वाढत जाईल, असं त्याला वरदान होतं. तर आता ह्याच्याशी ह्याला हरवणं कठीण झालं देवांना. मग भगवान शिवने त्याच्याशी युद्ध केलं, आणि जेव्हा युद्ध केले ते दमले थकले तेव्हा त्यांचा एक घामाचा थेंब खाली पडला, आणि त्याच्यातून एक महाभूत तयार झाले. हे महाभूत राक्षसांना वाटलं की हे त्यांच्या साईडने, देवांना वाटलं की यांच्या साईडने, पण ते महाभूत तयार झालं. आणि ते महाभूताला भगवान शिवने असं सांगितलं की याला मी जे अंधकार सोराला मारलेलं आहे किंवा वध केलेला आहे त्याला तू खायला चालू कर. आणि त्या महाभूतानं त्यांना ते खायला चालू केलं, पण त्याची भूक इतकी वाढत गेली ना की त्यानं त्याला संपवलंच, पण तो अख्ख्या सृष्टीवरती हाहाकार माजवा लागला. देवलोकामध्ये पण तो जायचा प्रयत्न करायला लागला किंवा गेला. देवाने भीती वाटली, म्हणजे सगळे गेले ब्रह्मदेवांच्याकडे, कारण की शिवशंकरांच्याकडे तर जाऊ शकत नव्हते. छोटे त्यांच्या घामातून तयार झाले आहे, त्यांना तो मुलासारखा. बरोबर आहे. तर ते गेले ब्रह्मदेवाकडे, आणि ब्रह्मदेवानं त्यांनी सांगितलं की असं असं ह्याच्यातनं मार्ग काढा. मग ब्रह्मदेवाने काय केलं की 21 शिक्की देवता आहेत, त्यांना सांगितलं की ह्याच्याशी ह्याला तुम्ही हरवा. ठीक आहे. आणि ह्याला पालतं झोपवा. पालतं झोपल्यावर काय होईल की त्याला सृष्टी दिसणार नाही. त्याला सृष्टी दिसणार नाही. मग शिक्की देवताने त्याच्याबरोबर युद्ध केलं आणि त्याला पालतं झोपवलं. मग पालतं झोपवल्यावरती त्यानं जरासं मुंडकं वर केलं, आणि भगवान शिवाने ब्रह्मदेवांकडे म्हणालं की असं माझ्याबरोबर का. तर भगवान शिवाने ब्रह्मदेवाने त्याला वरदान असं दिलं, तुला आजपासून वास्तुपुरुष म्हणून ओळखला जाईल. तू जिथे असशील, तू जिथं वास करशील, तुझं जे पूजा अर्चा करतील त्यांच्या घरामध्ये तू शांतता नांदव. म्हणून आपण वास्तुपुरुष पुरतो. आणि जे 81 शिक्के देवता आहेत वास्तुपुरुषाच्या प्रत्येक अंगावर बसलेले आहेत, कारण की तो उठू नये म्हणून असं शास्त्र म्हणतं. असं काय म्हटलं जातं की घरामध्ये वाईट काय बोलू नको, वास्तू तथास्तु असते. वास्तू तथास्तु म्हणते असं आपल्याकडे. ते जरासं ह्या स्टोरीशी रिलेटेड आहे बरं का. जेव्हा 81 शिक्के देवता त्यांच्या वास्तुपुरुषाच्या जेव्हा अंगावरती बसल्या गेल्या, तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना एकच सांगितलं की तुम्ही एकच शब्द म्हणायचे तथास्तु. त्यामध्ये 24 तास तथास्तु म्हणत असतात. म्हणून आपल्याकडे असं म्हणतात की वाईट काय बोलू नको, वास्तू तथास्तु म्हणते. किंवा अजून एक, हा जर तुम्हाला कन्सेप्ट पटत नसेल तर अजून एक आहे बघा, मी सांगते. वास्तुपुरुष म्हणजे आपण वडील, आणि धरणे जमीन म्हणजे आपली आई. बरोबर आहे. आई वडील कधी आपल्या मुलाला शाप देतील का हो? त्यांचं एवढंच म्हणणं असतं की तो जे म्हणते ना ते होऊ दे, तथास्तु. त्यामुळे आपलं घर आपल्याला नेहमी तथास्तु म्हणत असतं. त्याला हे कळत नाही की हे चुकीचा म्हणतो, बरोबर म्हणतो, याचं त्याचं काय होईल. त्याची फक्त एवढीच इच्छा असते की माझ्या बाळाला नेहमी तो जे म्हणतो ते पूर्ण होऊ दे. त्यामुळे वास्तू तथास्तु म्हणते. घरामध्ये आपण म्हणून निगेटिव्ह बोलू नये, पॉझिटिव्ह म्हणावं. घरामध्ये देवघर कुठल्या दिशेला असावे? घरामध्ये देवघर शक्यतो ईशान कोणला असावं. ईशान्य म्हणजे पूर्व आणि उत्तरच्या मधला. पूर्व आणि उत्तरेच्या मध्ये. ते जलतत्वाचं आहे. आणि त्या जागी वास्तुपुरुष जर तुम्ही बघितलात तर तो पालता झोपलेला आहे. ठीक आहे. त्या दिशेला त्याचं डोकं आहे. ठीक आहे. मग डोक्यावरती घाण नसावी. बरोबर आहे. डोक्यावर जर तुमच्या घाण असेल तर तुमचं शरीर व्यवस्थित चालेल का, डोकं व्यवस्थित चालेल का, नाही चालणार. शक्यतो ईशान्य कॉर्नर असावा. आणि ज्यांना ईशान्य कॉर्नरला जमत नसेलच, ज्यांच्या ईशान्य कॉर्नरला येत नसेल
व्यवहार ठेवता येत, तर त्यांनी पश्चिम दिशेला ठेवला तरी चालेल. हो, पश्चिम दिशा सुद्धा चालू शकते. पश्चिम दिशेला पण तोंड सेकंड करून ऑप्शन की पूर्व दिशेला तोंड करून? आपली पूजा करताना आपलं तोंड पूर्व दिशेला पाहिजे. ओके. मृत व्यक्तींचे जे आपण घरात फोटो लावतो तर ते कोणत्या दिशेला तोंड करून असावे? बघा, शक्यतो कमी वयामध्ये जर मृत्यू झाला असेल, ॲक्सिडेंटल डेथ झाली असेल कोणाची, अचानक कोणीतरी गेला असेल, ज्याचं वय कमी होतं, अशा लोकांचे शक्यतो फोटो लावूच नाहीत घरामध्ये. आणि जर वयस्कर व्यक्ती असतील, ज्यांनी आपल्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत, आपल्यावरती त्यांचा आशीर्वाद असतोच, अशा लोकांचे शक्यतो उत्तर भिंतीला पूर्वेकडे तोंड करून, दक्षिणेकडे तोंड करून लावावेत. उत्तर भिंतीला दक्षिणेकडे तोंड करून लावावेत. दक्षिण दिशा आपण यमाची दिशा म्हणतो. सो त्यांचा प्रवास तो व्यवस्थित व्हावा म्हणून दक्षिणेकडे तोंड करून लावलेले सगळ्यात उत्तम. अदरवाईज फोटो न लावलेलं सुद्धा उत्तम. बघा, फोटो जेव्हा ॲक्सिडेंटल डेथ झालेली असते किंवा लहान असतात तेव्हा गेलेले असतात, त्यांच्या फोटोकडे बघून आपल्याला प्रसन्न नाही वाटत ना, दुःख होतं, वाईट वाटतं. मग आपण एनर्जी तशी क्रिएट करतो, घरातली एनर्जी तशी होते, म्हणून शक्यतो न लावलेले बरे. ओके. घड्याळ कोणत्या दिशेला तोंड करून असावं? घड्याळ शक्यतो पूर्व पश्चिम लावलेलं सगळ्यात बेटर. पूर्व पश्चिम? हां, पूर्वेला किंवा पश्चिमेला तोंड करून लावलेलं सगळ्यात बेटर. उत्तर भिंतीला आपण लावू नये, कारण की उत्तर भिंतीला जर तुम्ही लावलात आणि त्याच्या दक्षिणेकडे तोंड असेल, पण त्याचं यमाकडं तोंड गेल्यासारखं, मग तो आपला काळ मोजायला चालू, तर असं आख्यायिका आहे. सो मी म्हणते कशाला परीक्षा घ्या ना, पश्चिम आणि पूर्व दिशेला लावा. हो. एक माझ्या मनातला प्रश्न आहे की आमचं जे जुनं घर होतं तर त्याचे 3 दरवाजे एक सोबत असे सरळ लाईनमध्ये होते. नंतर आमच्या चुलत्यांनी आजोबांनी ते चेंज केलं. मला तेव्हा काही ते लॉजिक समजलं नाही. तर आता जस्ट आठवलं तुमच्याशी बोलता बोलता, तर याचं तर तुम्ही उत्तर देऊ शकता का? हो, बघा, तुमचे 3 दरवाजे जे ओळीन आहेत ते कुठं आहेत ते महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला सांगते, तुमचा कंपाऊंडचा डोअर, तुमचा मेन डोअर, घराचा मेन डोअर आणि तुमच्या बेडरूमचा डोअर, हे 3 ओळीनं नसावेत. त्याच्या पाठीमागे लॉजिक असं आहे, बाहेरून जी निगेटिव्ह एनर्जी येते ते डायरेक्ट तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. म्हणून शक्यतो कंपाऊंड डोअर, मेन डोअर आणि बेडरूमचा डोअर किंवा आतला एक डोअर असे ओळीनं नसावेत. जर कंपाऊंड आणि मेन डोअर असतील समोर आणि आतल्या साईडला जर 3 दरवाजे ओळीनं असतील तर ते चालतात. अच्छा, तसे चालतात. पण हे असं का नसावं? सांगितलं ना की बाहेरून जी निगेटिव्ह एनर्जी येते ती डायरेक्ट आपल्या घरात प्रवेश करते. तिला बाधाच नाही ना कुठे. म्हणून बघा, आपल्याकडे असं म्हणतात की चप्पल घालून आतमध्ये घरामध्ये येऊ नको. हो, राईट. कारण की आपण कुठल्याही एरियामध्ये चालत आलेलो असतो, आपल्याला माती लागलेली असते पायाला म्हणा, किंवा निगेटिव्ह एनर्जी आपल्या बरोबर आलेली असते, आणि ते चप्पल आपण तेच घालून आपण आतमध्ये घरामध्ये येतो, ती निगेटिव्ह एनर्जी आपल्या पाठोपाठ येते. म्हणून चप्पलाचं स्टँड घराच्या बाहेर ठेवावं किंवा चप्पलाचं स्टँड असावं. चप्पल घराच्या बाहेर अस्ताव्यस्त असू नयेत, ते व्यवस्थित असावेत असं म्हटलं जातं, किंवा असावेतच. घराच्या बाहेर तुळशी वृंदावन का असावं? याला 2 कारण आहेत. तुळशी जी आहे हे काय करते, ऑक्सिजन बाहेर सोडते. बरोबर आहे, त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन चांगला मिळतो. प्लस तुळशी वृंदावनचा अजून एक रिझल्ट असा आहे, तुमच्या जर घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा प्लॉटमध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असेल तर तिथे कधीच तुळशी फुलत नाही. कधीच फुलत नाही. तेव्हा ओळखून जायचं की घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा त्या प्लॉटमध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे, हा एक कारण आहे. प्लस तुळशी आयुर्वेदिक झाड आहे. पटकन जर कोणाला आधीच्या काळात कसं असायचं की अशा गोळ्या किंवा नसायच्या, सो काय कुणाला जायचं तुळशीचा काढा करून पटकन पाजवणं, त्यामुळे सुद्धा तुळशी वृंदावन घराच्या बाहेर लावलं जायचं. पण असावं, त्यांना निगेटिव्ह एनर्जी आत पटकन येत पण नाही घरामध्ये. आणि असं म्हटलं जातं काही वेळा की तुळशीची पानं खाऊ नयेत. हो, तुळशीला आपण पवित्र मानतो, तर आपण ते खायची का नाही हा पण प्रश्न पडतो. तर तुळशीचं पान आहे ना, त्याच्या पाठीमागे सायंटिफिक कारण आहे बरं का. तुळशीचं पान चावून खाऊ नये असं म्हणतात. चावून, हा, ते चगळून खावावं. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की जेव्हा आपण तुळशीचं पान चावून खातो ना,
तेव्हा आपल्या दाताच्या वरची लेअर आहे ना ती खराब होते. बर बर बर. म्हणून तुळशीचे पानं चावून खाऊ नये, ती चगळून खावे. अच्छा, हा. किंवा तुम्ही चहामध्ये घालून खाऊ शकता, हा काढा बनवून पिऊ शकता, फक्त चावून खाऊ नये. अच्छा. त्याच्या पाठीमागे कारण हे आहे. हो. घरामध्ये टॉयलेट बाथरूम कोणत्या दिशेला असावे? शक्यतो वायव्य दिशेला असावं. तसं कुठे असेल तर त्याला ट्रीट करता येतं. ओके. पण मोस्ट ऑफ ऑल वायव्य दिशेला असावं. ओके. पण नॉर्थ ईस्टला नसावं किंवा साऊथ वेस्टला नसावं. ओके. कारण की हे 2 टॉयलेट बाथरूम असे आहेत ना ज्याला उपायच नाही आहेत. बर. त्याला उपाय करता येत नाही तिथून हटवल्याशिवाय. वायव्य म्हणजे नॉर्थ वेस्ट. हां. ओके. शक्यतो. आणि नॉर्थ ईस्टला जर तुम्हाला जर टॉयलेट बाथरूम दिसलं ना तर त्या घरामध्ये तुम्हाला आजार पण खूप जास्त दिसेल. ओके. खूप जास्त. इनफॅक्ट कॅन्सरसुद्धा त्या घरामध्ये जास्त झालेला दिसून येईल. अरे बाप. किंवा त्या घरातली लोक आहेत ना नेहमी भ्रमित असतात. ज्या नॉर्थ ईस्टला टॉयलेट बाथरूम असतं ना त्या घरातले लोक भ्रमित असतात, त्यांना विजन मिळत नाही. हे बघायला मिळालेलं आहे. बघा, शारीरिक कारणं असू शकतात पण हे पण कारण नाकारता येत नाही. कारण की अशी उदाहरणं खूप सारी मिळालेली आहेत आपल्याला. एकत्र घरामध्ये आपण भारतीय लोक आहोत, सर्व मिळून मिसळून राहतो. तर आपण एकत्र कुटुंब पद्धती अजूनही खूप ठिकाणी अस्तित्वात आहे. तर असं आपण बघतो की एकाच घरात राहूनही एकाची प्रगती होते, एकाची प्रगती होत नाही. एकाला प्रमोशन मिळत जातं, एकाला मिळत नाही. किंवा बिझनेसमध्ये एखाद्याला यश मिळतं, एखाद्याला मिळत नाही एकाच घरामध्ये. मग असं कसं काय? अच्छा, बघा, त्या घरातल्या जेव्हा वास्तू आपण बघतो ती वास्तू आहे ना ते प्रत्येक व्यक्तीवरती इफेक्ट करत असते. जसं 5 पंचमहाभूत जे आपण म्हणतो 5 तत्व इफेक्ट करत असतात तसे ग्रह पण इफेक्ट करत असतात. ओके. मग अशा वेळेस आपण काय बघतो की आपण कुंडली बघतो. आता त्याला ॲस्ट्रो वास्तू सुद्धा म्हणतात. एखाद्या कुंडलीमध्ये जर मंगळ नीचचा असेल आणि जर त्यांचा जर दक्षिणमुखी दरवाजा असेल तर ज्याच्या कुंडलीमध्ये मंगळ नीच आहे त्याला इफेक्ट जास्त झालेला दिसून येईल त्या दरवाजाचा. आणि ज्याच्या कुंडलीमध्ये मंगळ उच्च आहे त्याला चांगलं झालेलं आपल्याला दिसून हे बघण्यात आलेलं आहे. सो आपण काय करतो ना, आता ॲस्ट्रो वास्तू म्हणून आलेलं आहे. आपण जो करता पुरुष आहे त्याची कुंडली वास्तूशी मॅच करून बघतो. त्याला कुठले दरवाजे फेवर मध्ये आहेत किंवा त्याला कुठले एंट्रन्स फेवर मध्ये आहेत ते बघितलं जातं. त्याचे ग्रह चेक केले जातात. तशाप्रमाणे वास्तू बघितली जाते. बर. जसं मी सांगितलं की मी या व्यवसायात आहे, तर अनेकदा असं बघायला मिळतं की स्मशानभूमी शेजारी लोक प्लॉट नाकारतात, मात्र मंदिरा शेजारी लोक प्लॉट नाकारतात. असं काय होतं बरं? स्मशानभूमी शेजारी प्लॉट नाकारतो कारण की ऑब्व्हियसली स्मशानभूमीमध्ये आपण येतो तेव्हा एक निगेटिव्ह एनर्जी किंवा एक निगेटिव्ह भावना आलेला असतो. कुणाचेच भाव चांगले नसतात स्मशानभूमीमध्ये, बरोबर आहे. तर ती एनर्जी जी तिथं जे क्रिएट होते ती आपल्या घरावरती इम्पॅक्ट करू नये म्हणून आपण स्मशानभूमीच्या जवळ प्लॉट नाकारतो. पण मंदिरा शेजारी पण आहे ना, आपण बघा मंदिरामध्ये पण आपण प्रॉब्लेम्सच घेऊन जातो मोस्ट ऑफ ऑल. बरोबर. हो, बरोबर आहे. किंवा शास्त्रात असं म्हटलं गेलंय की मंदिराची सावली तुमच्या घरावर पडता कामा नये, किंवा एवढं लांब तरी तुमचं घर असावं. आणि त्यातल्या त्यात दुपारची आणि संध्याकाळची जी सावली पडते मंदिराची ती नसावी. ओके. त्यामुळे आजकाल काय झालंय की प्लॉट नाकारला गेला जातो. बरोबर. कारण की असं बघण्यात आलेलं आहे की मंदिराची सावली जर तुमच्या घरावर पडत असेल ना त्या घरातल्या लोकांनी ना मानसिक थोडंसं डिप्रेशन बघायला मिळालेलं आहे किंवा आजार बघायला मिळालेले आहेत. म्हणून शक्यतो मंदिराच्या लांब थोडंसं घर बघतात, त्याची सावली पडता कामा नये. इनफॅक्ट प्लॉट बघताना सुद्धा डोंगराची सावली किंवा डोंगरापासून जेवढी त्या डोंगराची उंची आहे त्याच्या दुप्पट लांब तुमचा प्लॉट असावा असं म्हणतात. ओके. तो प्लॉट चांगला म्हणला जातो. म्हणजे प्लॉट बघताना पण आजूबाजूचं पण भौगोलिक वातावरण पण बघतो. बरोबर आहे. शेजारी मंदिर आहे का, नदी आहे का, डोंगर कुठल्या दिशेला आहे, बरोबर, ते बघितलं जातं. किंवा त्या घराच्या शेजारी फॅक्टरी कुठल्या दिशेला आहे, घराच्या त्या प्लॉटच्या शेजारी बिल्डिंग कुठल्या दिशेला आहे, ती बिल्डिंग किती उंच आहे, तुमचं घर किती उंच बांधलं जाणार आहे, या सगळ्याचा अभ्यास केला जातो. तेच मॅडम, एखादा आपण असं पाहायला मिळतं की काही काही प्रोजेक्ट वर्षानुवर्षे लटकलेत. अच्छा. हो. आता उदाहरणार्थ लवासा सिटी, तर असे प्रोजेक्ट काय लटकतात बरं वर्षानुवर्षे? किंवा या वैयक्तिक माणसाची एनर्जी त्यामध्ये जास्त इम्पॉर्टंट आहे की प्लॉटची एनर्जी?
प्लॉटची एनर्जी, जसं मी मगाशी म्हटलं लवासा सिटी तुम्ही आता विषय काढला. जर तुम्ही लवासा सिटी बघितलात तर लवासा सिटीला ब्रह्मस्थानामध्ये खड्डा आहे. ओके. प्लॉट जो आहे त्याच्या ब्रह्मस्थानामध्ये खड्डा आहे, त्याचं ब्रह्मस्थान जे आहे ते बिघडलं गेलेलं आहे. बर बर बर. असं पण नव्हतं की लवासा सिटीला इन्व्हेस्टर खूप कमी होते किंवा ऑब्विसली इन्व्हेस्टर चांगले होते, तो प्रोजेक्ट चांगला होता, तो पुढे जायला पाहिजे होता, पण त्याचं ब्रह्मस्थानच बिघडलेलं आहे. त्यामुळे इन्व्हेस्टर चांगले होते, पॉलिटिकल बॅकिंग होती, सगळ्या गोष्टी होत्या. तरी पण ब्रह्मस्थान बिघडल्यामुळे माझं ऑब्झर्वेशन नुसार ब्रह्मस्थान बिघडल्यामुळे तो प्रोजेक्ट फेल गेला. राईट. असं आपल्याला पाहायला मिळतं की जे पिंपळाचं झाड जे घराच्या आजूबाजूला किंवा भिंतीवर उगवतं तर ते काढावं नाही असं म्हटलं जातं. तर असं का म्हटलं जातं? बघा, आपल्या जर घरावरती छोटे छोटे पिंपळाचे झाड येत असेल किंवा ते तुमच्या घराला नुकसान करत असेल तर ते काढलं तर चालतं. तसं शास्त्रात म्हटलं गेलं आहे की 100 पानांपेक्षा ज्या झाडाला 100 पानांपेक्षा जास्त पान आहेत ते झाड कुठलंच तोडू नये. असं नाही की पिंपळाचंच नाही. अच्छा. हो, ठीक आहे. त्याच्या आतलं असेल तर तोडू शकता, पण तुम्ही काढून टाका, कारण की ऑब्विसली तुमच्या घराला हार्मफुल असेल तर. पण त्याच्याऐवजी तुम्ही मग ते बॅलन्स करण्यासाठी बाहेर 10 झाडं लावा. राईट. बाहेरच्या कुठल्या तरी एरियामध्ये जाऊन तुम्ही वृक्षारोपण करा, तुमचा दोष निवारून. कॉर्पोरेशनचा नियमच आहे, एक झाड तोडलं की 100 झाडं लावा. मग आपण ते करू शकतो. पण जर जास्त मोठा असेल तर जे शास्त्रशुद्ध पूजा म्हणजे 100, जसं मी तुम्हाला म्हटलं की 100 पानांपेक्षा जास्त मोठं झाड असेल तर त्याची शास्त्रशुद्ध पूजा करून मग ते काढलेलं बेटर राहील. राईट. आता एखाद्याने जर घर चेंज केलं तर असं जाणवतं की जुन्या घरात एकदम सुखी होते, नवीन घरामध्ये संकटांना तोंड द्यावं लागत आहे. इनफॅक्ट ॲक्सिडेंटल डेथ पण होतात लोकांच्या. तर असं का होतं? त्या घराच्या वास्तूमध्ये ना त्याच्या पत्रिकेत असेल किंवा न्यूमरोलॉजिकल जर असेल तर ठीक आहे, पण ते पण नसेल, पण त्याच्यावरती वास्तू इफेक्ट करत असेल तर त्यांच्या घराच्या आग्नेय कॉर्नरला आपल्याला दोष दिसून येतो. त्यांच्या घराच्या आग्नेय कॉर्नरला दोष आहे, त्या घरामध्ये ॲक्सिडेंटल दिसूनच येतात, डेथ किंवा ॲक्सिडेंट झालेले दिसून येतील. किंवा आग्नेय कॉर्नरला मंदिर आलं असेल तरी सुद्धा आपल्याला मंदिरामध्ये पण कसं देवी असेल तर चालते, पण इतर भरपूर देव आहेत आणि तो आग्नेय कॉर्नरला जर ते मंदिर आहे तर अशा घरामध्ये माझं ऑब्झर्वेशन प्रमाणे ॲक्सिडेंट जास्त झालेले बघायला मिळालेत. आणि हो, बघायला मिळालेले. आत्ताच परवा माझ्याकडे केस आली होती की मॅम माझे ॲक्सिडेंटच सारखे होत आहेत. अच्छा. कारण नसताना. म्हणजे मग मी त्यांना विचारतो तुम्ही त्या वास्तूमध्ये किती वर्ष राहतात, तर तो म्हटला की आता आम्ही 35 म्हणजे आमची पिढी तिथंच राहते, त्यांना नाही झालं, मग माझ्या बरोबर असं का झालं. त्यांना प्रश्न विचारला आग्नेय कॉर्नरमध्ये आत्ता काय आहे, तर तो म्हटला की आत्ता तरी देवघर आहे. मग म्हणणे मी तर तुला मगाशी विचारलं, तो म्हटलं मग आत्ताच का झालं. मग थोड्या वेळानं परत तो शांत झाला आणि म्हटला अरे मॅडम मी आहे ना आत्ताच 5-6 वर्षापूर्वी देवघरची दिशा बदलली आणि आग्नेय दिशेला नेऊन ठेवलं. ओके. म्हणजे ह्याचा इफेक्ट झाला त्याच्यावरती आणि म्हणजे ॲक्सिडेंट त्याचे होत होता. आता जरा चेंज करायला सांगितलं आपण, पण दिसतं हा इफेक्ट दिसून येतो आपल्याला. 100% दिसून येतो. इनफॅक्ट तुमचा जर आग्नेय कॉर्नर जरी बाधित असेल किंवा चुकीचा असेल तर आहे ना ह्या घरामध्ये घटस्फोट दिसून येतात. पत्रिकेमध्ये डिवोर्स नसून सुद्धा घटस्फोट दिसून येतात, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर दिसून येतात जर आग्नेय कोर तुमचा बाधित असेल तर. असंही म्हटलं जातं की किचन हे दक्षिणेकडे तोंड करून बायकांनी स्वयंपाक नाही करायला पाहिजे, तर याविषयी आपलं काय मत आहे? किचनचं तोंड शक्यतो पूर्व दिशेला पाहिजे. जी स्त्री तुमच्या घरची आहे ती पूर्व दिशेला तोंड करून स्वयंपाक करतेली पाहिजे. त्या स्वयंपाकघरामध्ये सूर्याची किरण व्यवस्थित आली पाहिजे. अच्छा. ठीक आहे. तुम्ही बघाल जर तुमचं उत्तरेकडे तोंड करून दक्षिणेकडे तोंड करून जर स्त्रिया स्वयंपाक करत असतील ना तर त्यांना आजार पटकन जाणवतील तुम्हाला झालेले. त्यांना कमरेचे आजार जाणवतील, त्यांना अंगदुखी जाणवेल, त्यांचं डोकं जड झालेलं जाणवेल किंवा त्या घरातल्या स्त्रियासारख्या आजारी झालेल्या दिसतील तुम्हाला. शक्यतो पूर्वेकडे तोंड करून असा किचन कट्टा असावा आणि सूर्याची किरण छान आली असायला पाहिजेत. जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो ना त्या स्त्रीचा भाव पण चांगला पाहिजे ना. जर ती स्वयंपाक बनवताना चांगल्या भावानं जर बनवत असेल, आपण असं म्हणतो हाताला चव असते, तर ते स्वयंपाक पण छान बनतं. त्यामुळे शक्यतो किचन माझ्या तरी मते की पूर्वेकडे तोंड करून असाल. अजून एक माझ्या मनामध्ये प्रश्न आहे की एखाद्या घरामध्ये गेलं तर अत्यंत निगेटिव्ह वाईब येते आणि या उलट एखाद्या घरामध्ये गेलं तर प्रसन्न वाटतं, म्हणजे उठावसंच वाटत नाही. मग असं का होतं बरं?
त्या घरातली आहे ना जी 5 आपण एलिमेंट म्हणतो ते बॅलन्स असतात किंवा ती वास्तू आपल्याला सुखदायक असते. ते आपल्या व्हायब्रेशनशी मॅच होते. तिथल्या लोकांचे विचार पण तसे चांगले असतात बरं का. ओके. तुम्हाला बघा निगेटिव्ह लोकांच्या मध्ये जर सारखं निगेटिव्ह ऐकायला मिळालं तर तुमचे विचार पण निगेटिव्ह होतात. राईट. आणि जर तुम्ही पॉझिटिव्ह लोकांच्या मध्ये गेलात की पॉझिटिव्ह विचार तुमचे होतात. तसे घराची एक एनर्जी असते. तर घरातल्या प्रत्येक गोष्टीचे प्लेसमेंट केले असतात तसे ते एनर्जी क्रिएट करत असतात. आणि ते महत्वाचं आहे. राईट. बघा लहान बाळ जे असतं ते एखाद्या घरामध्ये गेलं तर रडतं, खूप रडतं. आणि घरातून बाहेर आले की ते शांत होतं. का? कारण की लहान बाळाला ना निगेटिव्ह एनर्जी पटकन जाणवते बरं का. अच्छा. ते सेन्सिटिव्ह खूप असतात. बरोबर. ज्या घरामध्ये जास्त लहान बाळ रडतात ना त्या घरामध्ये म्हणेन की निगेटिव्ह एनर्जी असतेच असते. राईट. आपल्याला जाणवते. हो. बघा एखाद्याच्या आणि ना शक्यतो निगेटिव्ह एनर्जी आपल्याला पाण्यातून जास्त जाणवते बरं का. तुम्हाला उदाहरण देते. तुम्हाला एखाद्याच्या घरामध्ये गेला, आपल्याला तत्व पण आपल्या घरातली कशी ओळखायची. एखाद्याच्या घरामध्ये गेला ना की पाणी आपल्याला गोडसर लागतं. एखाद्याच्या घरामधलं पाणी आपल्याला कडवट लागतं. एखाद्याच्या घरातलं आपल्याला पाणी तुरट लागतं. जेव्हा गोडसर पाणी लागतं ना तेव्हा त्या घरात ओळखून जायचं की तिथलं पृथ्वी तत्व जे आहे ते बिघडलेलं आहे. म्हणजे आपल्याला पाण्याच्या टेस्टवरनं सुद्धा समजतं की या घरामध्ये कुठलं तत्व बिघडलेलं आहे. ओके. पाणीच का हा पण प्रश्न असेल. पाण्यामध्ये पटकन व्हायब्रेशन्स मिक्स होतात. ओके. ओके. उदाहरण देते. जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो ठीक आहे आपल्यावर जल छिडकलं जातं किंवा आपल्याला एक तीर्थ दिलं जातं. त्याला आपण तीर्थ म्हणतो. किती असतो ते एका चमच्याचं पण नसेल, थोडंसं असतं पण ते पिल्यावर आपल्याला छान वाटतं. एकदम पॉझिटिव्ह वाटतं. माझ्या मनात हा प्रश्न होता की त्यामध्ये काय टाकतात नेमकं की नाही ना. ज्यावेळेस तिची आरती केली जाते, पूजा केली जाते, मंत्र जपले जातात ते सगळे व्हायब्रेशन्स त्या पाण्यामध्ये आलेले असतात. ओके. आणि त्याच्यानंतर ते आपल्याला तीर्थ म्हणून दिलं जातं आणि ते आपण पिल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं. कारण की त्या पाण्यातून ते व्हायब्रेशन्स आपल्याला आलेले असतात. याचा आपण छोटा छोटा विचार कधीच करत नाही. मंदिरात गेलो, तीर्थ दिलं, पिलं, हा छान वाटलं बरं का असं म्हणतो नाही पण बाहेर पडतो. राईट. पण का वाटलं. बरोबर. सो जमिनीचे व्हायब्रेशन्स महत्वाचे आहे. जमिनीचं अजून एक सांगते तुम्हाला. पूर्वीच्या काळामध्ये आहे ना जमीन घ्यायची राजवाडा बांधण्यासाठी. जमीन घेऊन लगेच बांधत नसायची. ओके. ते पहिला जमीन घ्यायची, त्याला 3 ते 6 महिने तशीच ठेवायची, त्याच्यावरती गुरं सोडायची, त्यांच्यावरती ते काय इफेक्ट होतोय बघायचे आणि मग बांधलं जायचं. अजून एक पद्धती पूर्वीच्या काळामध्ये किंवा आपण आता पण करून बघू शकतो. जमीन जेव्हा तुम्ही जमिनी एनर्जी चेक करतो तेव्हा जमिनीचे खड्डा काढायचा. एक फूटभर काढा तुम्ही, 1 वीतभर काढा आणि त्याच्यामध्ये खड्डा काढला तर त्यातली माती सगळी काढायची. ठीक आहे. आणि थोड्या वेळाने ना ती माती परत त्याच्यामध्ये भरायची. जर ती माती आतमध्ये गेली तर समजायचं की जमीन चांगली नाही आहे किंवा त्या मालकाला सूट होत नाही किंवा जमीन वरच्या साईडला राहिली, ते माती भरून वरच्या साईडला आली, थोडीशी वरती आली तर समजायचं की ती जमीन चांगली आहे. ओके. म्हणजे असे खूप सारे प्रकार आहेत बरं का जमीन टेस्ट करायचे. जमीन टेस्ट करून जर तुम्ही घेतलात प्रॉपर तर तुम्हाला ती लाभदायक ठरतेच ठरते. बरोबर. किंवा तुमच्या पत्रिकेत पण योग पाहिजे बरं का. जेव्हा मी पत्रिका किंवा न्यूमरोलॉजिकल अनालिसिस करतो तर एखाद्याला व्यक्तीला मी सांगतो की बाबा तू जमीन खरेदी करून घर बांधू नको, तुला ते लाभणार नाही. वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे. ओपन प्लॉटवर घर बांधावं की ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड फ्लॅट घ्यावा. आता काय झालं ओपन प्लॉट एक तरी खूप कमी मिळायला लागले. जसं लोक कन्स्ट्रक्टेड फ्लॅटकडेच वळत आहेत. पण आम्ही जेव्हा पत्रिका बघतो किंवा न्यूमरोलॉजिकल अनालिसिस करतो तेव्हा एकेकांच्या पत्रिकेत असं असतं की तू जमीन घेऊन घर बांधू नये त्या व्यक्तीनं, त्याला ती लाभत नाही. ओके. आणि जर अशा व्यक्तीनं जर घेतलीच ना तर ती जमीन खरेदी केल्या त्याचा डाऊनफॉल चालू झालेला आपल्याला दिसतो. अच्छा. किंवा जर तो योग नसेल तर अशा व्यक्तीनं खरेदी केली आहे त्याच्या वाईफला 10 किंवा 14 वर्षांना प्रॉब्लेम झालेला आपल्याला दिसून येईल. बरं. घरातल्या महिलेला प्रॉब्लेम. हो, महिलेला प्रॉब्लेम झालेला आपल्याला दिसून येईल. सो काही ना मी सजेस्ट करतो की तुझा काळ नाही आता जमीन खरेदी करू नको किंवा तू जमीन तुझा आता जमीन डायरेक्ट तू कन्स्ट्रक्शन एरियामध्ये जा किंवा बांधलेलं घर तू डायरेक्ट खरेदी कर. किंवा एकेकांना म्हणतो की डायरेक्ट खरेदी करू नको, तू जमीन घेऊन घर बांध. अच्छा. मग त्याच्या योगावरती पण असायची पत्रिका, न्यूमरोलॉजिकल अनालिसिस हे सगळं बघून सांगितलं जातं. व्हेरी ऑन पर्सन टू पर्सन. पर्सन टू पर्सन. राईट. आणि सर्वात महत्वाचं
वास्तुशास्त्रज्ञाला कन्सल्ट कधी करावं, की जमीन घ्यायच्या आधी, जमीन घेतल्यावर, घर बांधल्यानंतर का घर बांधायच्या आधी? सगळ्याच वेळेस. अच्छा. बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं की जमिनीची एनर्जी महत्वाची आहे. हो. ठीक आहे. वास्तुतज्ञ तुम्हाला जमिनीची एनर्जी कशी आहे सांगू शकेल. त्याला त्याचं जास्त नॉलेज असतं. आपल्याला पण कळतंच, असं नाहीये की सामान्य माणसाला ते कळणार नाही. पण जर आधी कन्सल्ट केलेलं बेटर आहे. नंतर काय करतो ना, आपण घर बांधतो, मग चुकीच्या दिशेला काय पण बांधतो आणि नंतर वास्तुतज्ञांच्याकडे जातो की हा प्रॉब्लेम यायला लागला, मग सॉल्व्ह करा. बरोबर. सो माझ्या मते की बांधण्याआधी जर तुम्ही जर वास्तुतज्ञांना जर विचारलात तर त्याचं फळ तुम्हाला चांगलं भेटेल. म्हणजे परिणामानं भोगायच्या आधी भेटेल. आजकाल काय आहे ना, लोक ह्याला मानत नाहीत म्हणा, कमी मानतात म्हणा, पण जेव्हा त्यांना प्रॉब्लेम फेस करायला लागतो ना, तेव्हा मग त्यांचा विश्वास बसतो. आता असं म्हणतात की संकटाच्या वेळी देवाची आठवण येते. अच्छा. संकटात या गोष्टींची पण आठवण येते. हो. जसं मी मागच्या थोडासा विषय जरासा भर करतोय, मागच्या पॉडकास्टला म्हटलं होतं की 7 नंबर विषय बोलले होते की दोघं देव भक्तीला लागतात. कधी ना कधी. ठीक आहे, कधी ना कधी तरी. तर माझ्याकडं मला वाटतं एक परवा दिवशीच उदाहरण आलं. ती व्यक्ती मला म्हटली की मॅडम तुम्हाला सांगू का, मी देवाला जात पण नव्हतो, बाहेरूनच पाया पडायचो किंवा घरचे करतात, मी काय एवढा मानत नव्हतो, मी नास्तिक पण नाही आहे म्हटला. पण मी का माहित नाही, मी असं काही बघत नव्हतं किंवा करत नव्हतो. पण माझ्याबरोबर काही घटना अशा घडल्या ना, मला याच्यामध्ये यावं लागलं. म्हणजे ती व्यक्ती इतक्या लोकांच्याकडे पत्रिका घेऊन फिरत होती, इतके देवधर्माने मला विचारत होता मी कुठला मंत्र म्हणून सांगा. म्हणजे जी व्यक्ती ह्या गोष्टी मानत नव्हती का करत नव्हती, त्या व्यक्तीला ते करायला लावलं किंवा लागलं. हा त्याचा ऑब्विसली बर्थडेटचा परिणाम होता त्याच्यावरती. अच्छा. पण होता. याला जोडून एक प्रश्न आहे, एखाद्याची न्यूमरोलॉजिकली खूप चांगला नंबर आहे किंवा ज्योतिषशास्त्र पत्रिकेत पण चांगलं आहे, मग त्याच्यावर पण वास्तू इम्पॅक्ट करते का, किंवा या तिघांमध्ये काय महत्वाचं आहे सर्वात जास्त? असं तुम्हाला म्हणता येणार नाही. सगळेच शास्त्र त्याच्या जागी महत्वाचे आहे. अच्छा. जसं एक भाजी करताना मीठ पण महत्वाचं आहे, तिखट पण महत्वाचं आहे, भाजी पण महत्वाची आहे, मग ती एक उत्तम भाजी बनेल. तसं आपल्या लाईफमध्ये न्यूमरोलॉजी महत्वाची, प्रत्येक शास्त्र महत्वाचं आहे, म्हणून तर ते शास्त्र आहे. अजूनपर्यंत टिकलेलं आहे, अजूनपर्यंत लोक त्याला फॉलो करतात. बरोबर आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की शाळेमध्ये आपण अभ्यास करताना सर्व विषयांचा अभ्यास केला तर पास होईल. आता गणितात 100 पडले आणि मी सायन्समध्ये जर फेल झालो तर फेलच आहे ना पुढे जाऊन. राईट. त्यामुळे बघा, ह्या शास्त्रांना काही ना काही ते तर आपण काय करतो ना सर, की प्रत्येक शास्त्रामध्ये ना सायन्स जोडायला जातो. आणि मग आपल्याच शास्त्रांना जर त्यांनी संशोधन केलं तर आपण त्यांना मान्य करतो. राईट. तसं अदरवाईज नाही करत. आपल्याच शास्त्रांना आपण शास्त्र म्हणून बघितलं तर गरजेचं आहे ना. काय माहिती ना की काही आपले जे शास्त्र आहे त्याच्यावर संशोधनच झालं नसेल, मग त्याला आपण अमान्य करायचं का? बरोबर आहे ना. जसं आपण एखादी जेवणाची थाळी आहे, आपण जेवणाच्या थाळीमध्ये चपाती तर पाहिजे, मीठ तर पाहिजे, असं शास्त्रामध्ये जसं सांगितलं तसं मांडतो. बरोबर आहे. ते शास्त्र आहे, त्याला तुम्ही सायन्सची जोड कशाला लावायला जाता? एक्झॅक्टली. बरोबर आहे ना. शास्त्र आहे ते आजपर्यंत कुठं ना कुठेतरी इम्पॅक्ट करत आहे, म्हणून ते आज टिकलेलं आहे. बरोबर. तुम्ही त्याला प्रत्येक गोष्टीला सायन्सची जोड लावायला जाऊ नका. सायन्सवाले त्या लोकांनी प्रूफ केलं तरच मी मान्य करणार असं नका म्हणू. हजारो वर्षांची संस्कृती आपली. बरोबर आहे. आता आपल्याकडे असतं की बाबा कावळा 10व्याला शिवला तरच चांगलं, मग हे ते. आता त्याच्यामध्ये पण सायंटिफिकली प्रयोग करून बघायला लावणार आहे का? बरोबर आहे ते पण. राईट. बरोबर आहे. मग आत्ताच मी मध्ये कोणाचं तरी ऐकलं, वाचलं पण होतं मी ते, की मारुतीला आपण गळ्यामध्ये रुईची पानांचा हार घालतो. बरोबर आहे. सगळे आपण सांगतो म्हणून घालत होतो, पण आता त्याच्यावरती पण शोध लागलाय. अच्छा. जेव्हा रुईच्या पानांची भुकटी केली गेली आणि त्याच्यामध्ये एक ठराविक केमिकल प्रक्रिया झाली, तेव्हा त्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित झाला. बरोबर. मग आता तुम्ही म्हणा आता घातलं पाहिजे मारुतीला का? तर शोध लावला गेला ना म्हणून.
बरोबर. पण आपलं शास्त्र सांगते म्हणून जर आपण जर ते पाळलं तर कुठं काय फरक पडतो. बरोबर. पुन्हा एकदा आपण मूळ विषयावर परत येऊ. तर या वास्तू जे दोष असतील एखाद्याच्या घरामध्ये तर त्याचं निराकरण होतं का 100%? 100% तरी म्हणत नाही मी, पण 50-70% झालेलं आपल्याला दिसून येतं. बरं. कारण कसं आहे ना, एखाद्या वास्तूमध्ये तुम्ही बघाल की आता एक समजा वास्तुतज्ञ आला तुमच्या घरामध्ये, सगळी वास्तू व्यवस्थित करून गेला, पण थोड्या दिवसांनी परत तुम्हाला थोडासा निगेटिव्ह रिझल्ट जाणवतो. मग काय करतो माहिती आहे का आपण, अशा काही गोष्टी तिथे नेण्यासाठी होतं ना जे वास्तूचं वातावरण बिघडवून ठेवलं. आपल्यावरती जसं वास्तू इफेक्ट करतात तसे ग्रहतारे पण इफेक्ट करत असतात. आपल्या इथं ठेवलेली प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या ग्रहताऱ्यांशी कनेक्टेड आहे. ओके. आणि ते 5 जे पंचमहाभूत आपण ते बॅलन्स करत असतात. ते त्या गोष्टी बॅलन्स होत असतात. जसं आपल्याकडे म्हणतात बघा, पूर्वेला झाडं ठेवली पाहिजेत, पश्चिमेला झाडं नसली ठेवू नयेत. ठीक आहे. किंवा एखाद्या आपल्याला स्टॅच्यू ठेवायला सांगतात की या ठिकाणी हा स्टॅच्यू ठेवा मग चांगलं होईल. मग स्टॅच्यू ठेवणं किंवा कलर करा मग चांगलं होईल. ठीक आहे. त्याच्या पाठीमागे ते प्रत्येक ग्रहांशी कनेक्शन आहे. त्याची आपण कुंडली बघतो, न्यूमरोलॉजिकल अनालिसिस करतो आणि मग त्याला आपण उपाय वगैरे दिले जातात जेणेकरून की ती जी 5 एलिमेंट आहेत ते बॅलन्स राहण्यासाठी त्या घरचे. बघा उदाहरण तुम्हाला देते. कृष्ण आणि राधेचं आपल्याला फोटो लावायला लावतात. जर भांडण होत असेल तर कृष्ण आणि राधेचं फोटो लावा असं म्हणतात. पण हे भांडणं का होते ते बघणं गरजेचं आहे बरं का. जर नवऱ्याचं किंवा वाईफचं अफेअर आहे त्याच्यावरनं भांडणं होत आहे आणि राधाकृष्ण तुम्ही समोर आणून लावा, त्यांचं पटणारच नाही. ज्याचा अफेअर आहे तो राधाला रुक्मिणी थोडीच म्हणणार आहे. राधा प्रेयसीच समजणार आहे कृष्णाची. शेवटी एखाद्या तुम्ही थॉट लावा, एखाद्या व्यक्ती तुम्हाला सांगते की तुम्ही थॉट लावा, चांगला पॉझिटिव्ह थॉट लावा, पण त्या थॉटकडे तुमचे बघण्याचा दृष्टिकोन पण महत्वाचा. तर असं आपल्याला पाहायला मिळतं की जे पोस्टर आपण घरामध्ये लावतो तर काही वेळा समजा सल्ला मिळतो की त्या पळणाऱ्या घोड्यांचं चित्र लावा किंवा लावू नका किंवा महाभारताचं पोस्टर लावू नका. तर नेमकं काय घरामध्ये लावावं? बघा तुम्ही जो विचारला महाभारताचं पोस्टर लावलं गेलं पाहिजे की नाही, तर महाभारताचं जेव्हा पोस्टर लावलं जातं त्याच्यामधले ऍक्च्युली भाव बघणं गरजेचं आहे. जर युद्धाचं वगैरे पोस्टर तुमचं असेल तर काय होईल की घरात तुमच्या मनामध्ये थोडंसं युद्ध भांडणासारखे भाव निर्माण होतील किंवा वादविवाद घरामध्ये जास्त दिसून येतील. ठीक आहे. जसं आपल्याकडे शिवाजी महाराजांचं पोस्टर राज्याभिषेक घालतेलं आपण बघतो, तर आपल्याकडे भाव निर्माण किती छान होतो. बरोबर आहे. राज्याभिषेक सोहळा आहे तो, तर त्याचे भाव महत्वाचे आहेत. ऍक्च्युली आपण जे पोस्टर लावतो ना ते पोस्टर आपल्याला काय सांगतं ते महत्वाचं आहे. ओके. राईट. बघा एखाद्या आपण मंदिरामध्ये जातो, म्हणजे समजा श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये तुम्ही गेलात, तुम्हाला श्रीकृष्णाविषयी बाकी काहीच माहिती नसेल जास्त स्टोरी, पण त्या मंदिरात जेव्हा तुम्ही हात जोडून उभा राहता ना तुमच्या मनामध्ये त्या रिलेटेडच भावना तयार झालेल्या तुम्हाला दिसून येतील. बरोबर आहे. तुम्ही गणपतीच्या किंवा हनुमानाच्या मंदिरात जेव्हा गेलात, त्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला त्या मूर्तीकडे बघून त्या रिलेटेडच तुमच्या मनामध्ये भाव तयार होतील. तसंच घरामध्ये जे आपण पोस्टर लावतो ते पोस्टर पॉझिटिव्ह असावं, निगेटिव्ह नसावं. बरोबर. तसे आपल्याला भाव तयार होतात आपल्या मनामध्ये आणि आपण तसं वागायला लागतो. राईट. तर त्या 7 घोड्यांच्या चित्राचं काय लॉजिक आहे? म्हणजे काही लोक म्हणतात लावा, काही लोक म्हणतात नका लावा. 7 घोडे पळणारे हे काय रिप्रेझेंट करतात? तो घोड्या एनर्जीला रिप्रेझेंट करतात. राईट. बरोबर आहे. त्याच्याकडे बघून आपल्याला घोड्यासारखं पळावं म्हणजे घोड्यासारखं एनर्जेटिक राहावं हा भाव तयार होतो. पण ते घोडे शक्यतो 4 खूप त्या दिशेला पळतेले नसावेत. एक समोर पळतो, एक डावीकडे, एक उजवीकडे. मग आपले पण जरासे भाव तसेच तयार होतात. ओके. एकीकडे आपलं लक्ष कॉन्सन्ट्रेट राहत नाही, एकाग्रता राहत नाही. इनफॅक्ट ते घोड्याचे जेव्हा आपण पोस्टर लावतो त्याच्या पाठीमागे उगवता सूर्य पाहिजे. अच्छा. एक दिशा आशा आणणार. ठीक आहे. शक्यतो असावं. किंवा जर रात्रीचा चंद्र असतो, निळा बॅकग्राऊंड असतं किंवा चंद्र पाठीमागे असतो, तो मग आपण उत्तर दिशेला लावू शकतो. जेव्हा आपण पोस्टर लावतो त्या पोस्टरमधली रंगसंगती काय आहे ते सुद्धा मॅटर करतं. राईट. त्यातले भाव काय आहेत ते मॅटर करतं. त्याचा उद्देश काय आहे ते मॅटर करतं. म्हणून 7 घोड्यांचं जे पळतेलं जे पोस्टर आहे
ते प्रॉपर दिशेला जर असेल, प्रॉपर वे असेल, तर तो नक्कीच आपल्याला इफेक्ट करते, जाणवतं आपल्याला किंवा दिसतं. ओके. चुकीच्या दिशेला लावलात तर मग त्याचा निगेटिव्ह रिझल्ट पण आपल्याला मिळतो. आपण काय करतो की कुठली तरी असं रील ऐकतो आणि 7 घोड्यांचं पोस्टर लावावं, घरामध्ये पैसे येतात आणि ते कुठलेही कसे आणून लावतो, मग निगेटिव्ह रिझल्ट येतात. बरोबर. पण अनेकदा घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये बघतो की कामधेनू म्हणजे गाई वासराचं चित्र किंवा प्रतिकृती एक असते, तर त्याचं काय महत्व आहे किंवा त्याने काय होतं? अच्छा, कामधेनू गाय म्हणजे काय हो? एक तुम्हाला छोटीशी स्टोरी सांगते याची पण. जेव्हा समुद्र मंथन केलं गेलं ना, त्यातून 16 रत्न बाहेर आले. बरं. त्यामध्येही कामधेनू गाय, त्यातले एक रत्न म्हणजे कामधेनू गाय. अच्छा. ठीक आहे. ही लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा याचं प्रतीक मानलं जातं. आणि ही जी गाय आहे ना, ही शक्यतो नॉर्थ ईस्टला जर ठेवली गेली तर त्याचा रिझल्ट चांगला मिळतो आपल्याला. ओके. ठीक आहे. किंवा हिला आपण ईस्ट साईडला म्हणजे पूर्व दिशेला पण ठेवू शकतो, ज्यांना एखाद्या कामामध्ये काम करतायत पण त्यांना आयडेंटिटी मिळत नाहीये त्याच्यामध्ये, तर त्या लोकांनी ही जी मूर्ती आहे ना ती शक्यतो पूर्व दिशेला ठेवावी. पण अजून एक आहे की ज्या लोकांना आयडेंटिटी भेटत नाहीये किंवा ज्यांचं उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतोय, अशा लोकांनी ही जी मूर्ती आहे ना ती नैऋत्य दिशेला ठेवावी. ओके. तुम्हाला रिझल्ट चांगला भेटेल. आता ऑफिसचा विषय निघाला आपला, तर ऑफिसचंही वास्तू तेवढंच मॅटर करतं का की जेवढं घराचं करतं तेवढं? हो. बघा, तुम्ही तुमचं काम जे आहे, जे तुम्ही अर्निंग तुम्ही ऑफिसमध्ये बसून करता किंवा तुम्ही ऑफिसमध्येच खूप तास बसलेला असता किंवा ते काम वर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये असतात, तर ऑफिसची वास्तू सुद्धा तुमच्यावरती इफेक्ट करत असते. पण ही वास्तू बघताना ना तुम्ही कुठल्या प्रोफेशनमध्ये आहात ते महत्वाचं आहे. तुमच्या कुंडलीमध्ये तसे ग्रह कुठल्या प्रोफेशनचे आहेत किंवा साथ देणारे आहेत ते पण महत्वाचं आहे. किंवा तुमच्या अकाउंटंट कुठल्या दिशेला बसत आहे ते महत्वाचं आहे. आपण याची वास्तू कशी बघतो की अकाउंटंटची दिशा कुठली आहे, मेन जो बॉस आहे त्यानं कुठल्या दिशेला बसलं पाहिजे, त्यानं कुठल्या दिशेला तोंड करून बसलं पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे प्रत्येक वास्तू इफेक्ट करत असते आपल्याला, ऑफिसची वास्तू सुद्धा इफेक्ट करत असते. राईट. बॉस चेअर कुठल्या दिशेला पाहिजे, अकाउंटंट कुठल्या दिशेला पाहिजे, रिसेप्शनिस्ट कुठल्या दिशेला पाहिजे. अच्छा, हे सगळं एवढं मॅटर करतं सगळं? हो, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. पश्चिम दिशा ही पैसा वाढवणारी दिशा आहे, उत्तर दिशा ही पैसा आणणारी दिशा आहे असं म्हटलं जातं. मग अकाउंटंट जरा त्या दिशेला असतील तर जरा बेटर. ओके, राईट. आणि आता आपण बघतो की ऑफिसमध्ये जास्त गिफ्ट देताना लोक मनी प्लांट देतात किंवा लाफिंग बुद्धा देतात, तर याचं काय महत्व आहे? लाफिंग बुद्धाकडे बघितल्यावरती आपल्याला तो असा बसलेला हसलेला आहे जास्त करून, ते देतात कारण की त्याच्याकडे तो आणि पैशाचा गटळ घेऊन बसलेला आहे. लाफिंग बुद्धा नुसताच बसलेला नाहीये, हे थोडंसं फेंगशुई मध्ये गेलं बरं का, हे आपल्या पारंपरिक वास्तूमध्ये नाही आहेत. ओके, ठीक आहे, हे फेंगशुई पॅटर्न आहे लाफिंग बुद्धीचा, जापनीज पॅटर्न. पण माझ्या मते लाफिंग बुद्धा देण्यापेक्षा तुम्ही एक दुसरी पॉझिटिव्ह कुठली तरी मूर्ती द्या. मनी प्लांट देतात कारण की त्याच्याकडे पैसे येऊ देत म्हणून देतात. बरोबर आहे. किंवा आपल्याला ग्रीन कलरचा शेजारी असेल, आजूबाजूला असेल तर छान आल्हाददायक वाटतं. बरोबर आहे. सो गिफ्ट देणं, गिफ्ट घेणं हे काय बरं म्हणतात, त्याच्यातल्या भावांवरती मी जसं म्हणते त्याच्यावर खूप डिपेंड करतं. अच्छा, हा कोणत्या भावाने द्यायचं म्हणून दिलं, कुठल्या भावाने देतात तर कुठल्या भावाने घेतात ते पण महत्वाचं आहे. जसं आपल्याकडे म्हणतात की गणपतीची मूर्ती गिफ्ट देऊ नये. अच्छा, हो. किंवा आपण जे काम करतो, म्हणजे तुम्ही समजा एखादा अगरबत्तीचा तुमचा व्यवसाय आहे किंवा एखाद्याचा व्यवसाय आहे किंवा तुमच्याकडे जे लकी गोष्टी ज्या असतात त्या तुम्ही गिफ्ट देऊ नये असं म्हणतात. अच्छा, असं म्हणतात की त्याच्याबरोबर तुम्ही तुमचं लक पण देतात. बर. एखाद्याला गाडी एखादी लकी असेल किंवा वॉच एखादा लकी असेल, परफ्यूम देऊ नये. बर. परफ्यूम हा शुक्र ग्रहाला रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. मग जेव्हा आपण एखाद्याला परफ्यूम गिफ्ट करतो ना, त्याच्याबरोबर आपल्या शुक्र ग्रहाची थोडीशी पॉवर पण त्याला गिफ्ट करतो. मला बहुतांश परफ्यूमच गिफ्ट मिळाले म्हणून तुम्हाला पैसे भरपूर येत असतील तुमच्याकडे. परफ्यूम गिफ्ट करू नये असं म्हणतात. काही गोष्टी अशा आहेत ज्या गिफ्ट करू नये म्हणतात. शेवटी देणाऱ्याचे आणि घेणाऱ्याचे भाव चांगले पाहिजे, ते महत्वाचं आहे.
बरोबर. असं बहुतांश वेळा आपण बघतो असं की उत्तरेला म्हणजे संपत्ती आणि दक्षिणेला म्हणजे अधोगती. असं कसं? आपण बघताना 4च दिशा बघतो, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. ओके. त्याच्या उपदिशा पण आहेत. हो बरोबर आहे. आणि आपल्याकडे आहे ना एंट्रन्स टोटल 32 आहेत, हे लोकांना माहिती नाही आहे. अच्छा. प्रत्येक दिशामधले प्रत्येक पदातले जे एंट्रन्स आहेत ना ते पॉझिटिव्ह आहेत. ओके. आणि प्रत्येक दिशातले काही पदातले जे एंट्रन्स आहेत ते निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह रिझल्ट देते आपल्याला दिसतात. मग तुमचा दरवाजा जर दक्षिणमुखी असेल आणि जो प्रॉपर पदामध्ये असेल तर तो तुम्हाला दक्षिणा देऊन जातो. बरं. दक्षिणमुखी दरवाजा दक्षिणा पण देऊन जातो. अच्छा. म्हणजे कधी कधी आपल्याला असं पाहायला मिळतं की एका दक्षिण माझं स्वतःचं घर दक्षिण. हो. जसं किंवा आपण ओव्हरऑल विचार केला तर आता आपण म्हणतो की जसं की साऊथ मुंबई, दक्षिण मुंबई अत्यंत श्रीमंत आहे पूर्ण आपल्या देशातल्या भागामध्ये. मग ते पण एक त्या उदाहरणामध्ये येऊ शकतं. किंवा साऊथ दिल्ली. काही दक्षिणाचे पद खूप सुंदर आहेत, त्याच्यात खूप आपल्याला पैसा दिसून येतो. हो. तुम्ही शक्यतो जर बघितलं असाल तर आपल्या भारताचा जो दक्षिण भाग आहे तो सुद्धा श्रीमंत दिसतो. हो बरोबर आहे. म्हणजे ॲज कम्पेअर टू नॉर्थ. बरोबर आहे. हो. दक्षिण मुखी दरवाजाला मी तर करून ठेवले असं म्हणेन मी की नको, घाबरतात लोक. बरोबर. पण जर ते प्रॉपर पदामध्ये येत असेल आणि जर तुम्हाला ती वस्तू चांगल्या रेटमध्ये भेटत असेल तर तुम्ही नक्की घ्या. राईट. बरोबर. जर एखादा व्यक्तीने जर एखादं घर बांधलं किंवा एखादी बिल्डिंग बांधली पण नंतर त्याच्यानंतर असं लक्षात आलं की हे वास्तुशास्त्रानुसार नाही आहे किंवा हे अयोग्य आहे, तर नंतर तो ते विकायला काढतो. मग ते विकणं कितपत योग्य आहे? कारण या वास्तुदोषाचं निराकरण होऊ शकतं का? बघा, जसं मी म्हटलं की नॉर्थ ईस्टचं टॉयलेट आणि साऊथ वेस्टचं टॉयलेट याच्यावरती फक्त निराकरण नाहीये, बाकी सगळ्या दोषांवरती निराकरण करता येऊ शकतं. नॉर्थ ईस्टला टॉयलेट असेल आणि साऊथ वेस्टला असेल तर त्याचं निराकरण करता येत नाही. जर तुम्हाला तोडून दुसरीकडं बांधता येत असेल तर ठीकच आहे. आता फ्लॅट सिस्टीम मध्ये तर ते तोडून दुसरीकडे घेऊन जाऊ शकत नाही. आपण अख्खी बिल्डिंग उभी झालेली असते. ठीक आहे, मग त्याला बंद करणं किंवा त्याच्यावरती उपाय तसे नसतातच, शेवटी त्याला बंद करणं हाच पर्याय राहतो. आणि बाकी सगळ्या दोषांवरती आपल्याला करता येईल. म्हणजे वास्तू रेमेडीज आहेत त्यांना आपल्याला 60 ते 70% इफेक्ट झालेला दिसून येतो, पॉझिटिव्ह इफेक्ट झालेला दिसून येतो. बरोबर. किंवा आता आपण अगदी बिल्डर लोक पण ऍड करताना असं करतात की वास्तुशास्त्रानुसार बांधलेले फ्लॅट्स, तर अगदी म्हणजे ते तसे बांधलेले असतात का? मी म्हणेन की एवढे नसतात. कारण काय होतं की आता माझाही तोच व्यवसाय आहे, जो पण बिल्डर आहे तो जास्तीत जास्त किती आपल्याला कार्पेट एरिया आपल्याला उपलब्ध करता येईल, किंवा कारण स्वतःचा लॉस तर माणूस करून नाही घेणार. अरे एकदम थिन कॅल्क्युलेशन असतं, जागेचे रेट आहेत, सगळ्या गोष्टी, पालिकेचा खर्च, सगळा विषय, पण नंतर एवढी मोठी बिल्डिंग बांधायचा आहे तो मोठा खर्च. तर या सगळ्या गोष्टींमुळे कधी कधी या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. बरोबर. मात्र मग फ्लॅट धारकाने फ्लॅट विकत घेताना काय लक्षात घ्यावं? बघा, आजकाल आपल्याला ऍड बघायला मिळतील की वास्तूनुसार आमच्याकडे फ्लॅट आहेत आणि आम्ही तसेच फ्लॅट विकतो वगैरे, असे खूप सारे ऍड्स आहेत. वास्तूनुसार म्हणजे त्यांनी काय केलं असतं, बेसिक वास्तू केलेली असते. म्हणजे पूर्व पश्चिम दरवाजा पाहिजे. लोकांनी आता असे रील्स वगैरे ऐकून लोकांना थोडं नॉलेज आलेलं आहे की शक्यतो दरवाजे कुठल्या दिशेला पाहिजेत, पण पूर्व पश्चिम दरवाजा पाहिजे म्हणून त्यांनी पूर्व पश्चिम दरवाजा काढलेला असतो. आग्नेय दिशेला किचन केलेलं असतं. एवढं किमानाने ढोबळमानाने केलेलं असतं, पण आपल्या हे लक्षात येत नाही की तो पूर्व पश्चिम दिशेला दरवाजा आहे, पण तो नक्की कुठल्या पदामध्ये आलाय. बरोबर आहे. मग अनेकांचे प्रश्न येतात की मॅडम, आता माझ्याकडे क्लायंट असे आहेत जे 20व्या मजल्यावर राहतात, 16व्या मजल्यावर राहतात. मग ते म्हणतात मॅडम खालच्याचं चांगलं झालं, माझं का नाही? त्यांचा पण दरवाजा एकच आहे, वास्तू एकच आहे, मग माझ्या दरवाजाची वास्तू एकच आहे. त्यांची ग्रोथ होते, माझी ग्रोथ होत नाही. हा पण प्रश्न बघायला मिळतो. मग याच्यामध्ये काय येतं ना, तो दरवाजा तुमच्या जो कर्ता पुरुष आहे त्याच्या कुंडलीला सूट होतोय का नाही. जसं मी मगाशी म्हटलं, ज्याचा मंगळ उच्चीचा आहे त्याला दक्षिणमुखी दरवाजा लाभ देऊन जातो, पण नीचेचा असेल तर तो खाली घेऊन जातो. ते बघणं गरजेचं आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. बघितलं तर आपल्याला ह्या शास्त्राला मान्य करावं लागेल. आणि आहेत उदाहरणं अशी. अर्थात आता हे सगळं आपण म्हणतो की वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र किंवा अंकशास्त्र हा हे समुद्र आहे. जितके आपण खोलवर जाईल तितकी नवीन माहिती आपल्याला मिळत जाईल.
तर अर्थात आशा करतो की आपल्या सर्वांच्या शंका कुशंकाचं निराकरण झालं असेल. मॅडमांनी त्यांच्या अनुभवावरून अर्थात त्यांचं नॉलेज शेअर केलं. तर कोणालाही वास्तुशास्त्राविषयी किंवा अंकशास्त्राविषयी कन्सल्ट करायचं असेल तर मॅडमांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा पिन कमेंटमध्ये दिलेला आहे, तर तुम्ही त्यांना अर्थात कॉन्टॅक्ट करू शकता. अर्थात तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर हा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रमंडळींशी शेअर करा. तुम्हाला अन्य कोणत्या विषयावर जर माहिती जाणून घ्यायची असेल तर मॅडमांना पुन्हा एकदा आपण इथे आमंत्रित करू व त्यांच्याकडून आपण ती माहिती जाणून घेऊ. धन्यवाद.